नमस्कार. मी सुभाष मिसाळ, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, JVJ अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आज खूप महत्त्वाची आणि आनंदाची एक ब्रेकिंग न्यूज तुमच्यासमोर देत आहे. ती म्हणजे आपली जी काउन्सिलिंग आहे ती काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. हा व्हिडिओ आपण सर्व शेवटपर्यंत पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला असेच ॲडमिशन विषयीची नवनवीन व्हिडिओज पाहण्यास मिळतील. आमचं ऑफिस JVJ अकॅडमी अकलूज, नवीन बस स्टँड शेजारीच 100 फुटी बायपास रोड, माळशिरस रोड, औदुंबरनगर अकलूज येथे आहे. आणि सर्व प्रकारचे ॲडमिशन्स मेडिकलचे आमच्याकडून अगदी ऑथेंटिक पद्धतीने आणि ट्रान्सपरन्सी ठेवून करून दिले जातात. अनेक विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स आम्ही अगदी ऑथेंटिकपणे केलेले आहेत. एक वेळ आमच्या ऑफिसला आपण जरूर भेट द्या. तर आजची जी आपली बातमी आहे, जी न्यूज आहे, ती म्हणजे MCC कडून आता थोड्या वेळापूर्वी एक नोटिफिकेशन आलेलं आहे, जे की 15% ऑल इंडिया आणि डीम्ड कॉलेज यांची काउन्सिलिंग या ठिकाणी 21 जुलै 2025 पासून चालू होत आहे. रजिस्ट्रेशन जे आहे ते 21 जुलै ते 28 जुलैपर्यंत चालू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या 15% ऑल इंडियामध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी या लाईनमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. पेमेंट फॅसिलिटीसुद्धा या ठिकाणी 28 तारखेपर्यंतच आपल्याला अवेलेबल आहे. जी चॉईस फिलिंग आहे, जो आपण प्रेफरन्स भरतो, हा प्रेफरन्स 22 जुलै ते 28 जुलैपर्यंत आहे चॉईस फिलिंगसाठी. यानंतर 15% ऑल इंडियासाठी चॉईस लॉकिंगसुद्धा असतं. चॉईस लॉक आपल्याला करावे लागतात आणि ते चॉईस लॉकिंगची मुदतसुद्धा या ठिकाणी 28 जुलैच आहे. टायमिंग वगैरे डिटेल आपल्या पेड ग्रुपवरती आम्ही सर्व टाकलेलं आहे, त्याच्यावरती सर्व आपल्याला पाहण्यास मिळेल. यानंतर प्रोसेसिंग ऑफ सीट अलॉटमेंटची जी प्रोसेस आहे ती 29 जुलै ते 30 जुलै या दरम्यान या ठिकाणी केली जाईल. आणि जो रिझल्ट आहे, थोडक्यात जी पहिली लिस्ट आहे MCCची, ही 31 जुलैला या ठिकाणी आपणास पाहण्यास मिळणार आहे. याच्यामध्ये 31 जुलै रोजी ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाले असेल त्या यादीमध्ये, त्या लिस्टमध्ये, अशा विद्यार्थ्यांचं जे रिपोर्टिंग आहे ते रिपोर्टिंग 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट या दरम्यान रिपोर्टिंग करायचं आहे, म्हणजेच कॉलेजवर जॉईन व्हायचं आहे. आणि व्हेरिफिकेशन जे आहे ते व्हेरिफिकेशनसुद्धा या ठिकाणी 7 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या 2 दिवसामध्ये आहे. अशा पद्धतीचा हा फर्स्ट राऊंड आहे. त्यानंतर सेकंड राऊंडचं सुद्धा या ठिकाणी टाईम टेबल MCC कडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे, तसं नोटिफिकेशन आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे झालं 15% ऑल इंडिया गव्हर्नमेंट आणि डीम्ड कॉलेजचं, तर स्टेटचं काय 85%? तर टेटचं सुद्धा या ठिकाणी MCCनं पॅरलर टाईम टेबल आपणासमोर दिलेला आहे. स्टेटचा जो काउन्सिलिंग राऊंड आहे, फर्स्ट राऊंड, हा या ठिकाणी 30 जुलै ते 6 ऑगस्टच्या दरम्यान या ठिकाणी चालू होऊ शकतो. आता काही स्टेट या ठिकाणी 22 किंवा 21 तारखेला हा 15% ऑल इंडियाचा राऊंड सुरू झाल्यानंतर काही स्टेट्स या ठिकाणी तंतोतंत हे टाईम टेबल कॅरी करतात, परंतु काही स्टेट मात्र हे ज्या डेट्स आहेत स्टेटच्या, ह्या अशा या ठिकाणी कॅरी करत नाहीत. तर याच्यामध्ये थोडा चेंजसुद्धा होऊ शकतो. काही स्टेट 25 जुलैपासून सुद्धा आपले रजिस्ट्रेशन्स या ठिकाणी चालू करतील. थोडक्यात 30 जुलैच्या आसपास सर्व स्टेटचे रजिस्ट्रेशन्स आणि काउन्सिलिंग या ठिकाणी चालू होणार आहेत. सर्वांनी काळजी घ्या. जे 8 ते 10 दिवस आहेत पुढील, ते खूप महत्त्वाचे आहेत. ज्याच्याकडे काही डॉक्युमेंट्स कमी आहेत ते डॉक्युमेंट्स पटकन गोळा करा, कारण पुढील जे 10 ते 15 दिवस आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. तर सर्वांसाठी ही खूप महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज होती. जी काउन्सिलिंग थांबलेली होती, काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. सर्वांनी ज्या त्या पद्धतीनं
आणि आपल्या मार्क्स आणि रँकप्रमाणे रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन कोणत्या लाईनचे करायचं, कुठल्या लाईनमध्ये आपण पार्टिसिपेट करायचं, भाग घ्यायचा, हे सुद्धा या ठिकाणी योग्य पद्धतीनं निर्णय घेऊनच ठरवावं लागतं. सर्व लाईनमध्ये जर आपण रजिस्ट्रेशन करायचं, सर्व लाईनमध्ये जर आपण डिपॉझिट भरत गेला तर खूप मोठा आपला वेळ जाईल, खूप मोठं आपलं आर्थिक नुकसानसुद्धा होईल. आणि त्यामुळे आपले जे स्कोअर आहे आणि जो रँक आहे त्या रँकप्रमाणे रजिस्ट्रेशन त्या लाईनमध्ये या ठिकाणी करून घ्यावं. आमची गरज भासली तर आम्हाला कॉल करा किंवा एक वेळ अवश्य भेटा. एक चांगल्या पद्धतीनं तुमचं ॲडमिशन, कितीही तुमचा स्कोअर असू द्या, कितीही कमी किंवा कितीही जास्त असू द्या, त्या पद्धतीनं तुमचं ॲडमिशन चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी करून दिलं जाईल. आज बस इतकंच. ऑल दी बेस्ट. धन्यवाद.